श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय क्रमांक 4 कुरवपुरात वासंवा बिकीचे दर्शन. श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला. पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा माधवा, वस्ता, शंकरा, आपण तिघेही श्रीपाद वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊ. आपल्या घडलेल्या अनुभवांच्या चर्चा करू. ह्या अवस्थेत आपणास एखाद्या उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास मिळेल. भविष्यकाळात हुनशुक इसवी सन हे व्यवहारात असेल. आज हुनशुकानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराला तेथूनच सूक्ष्म शरीराने कुरवपुरात जाईन. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते. आपण सगळे श्रीपाद वल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन. स्वामींचा अनुग्रह मिळण्याचे विधान. श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली, म्हणून विचारले. स्वामी माधवाने श्रीपाद वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले. आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करू. मला मात्र त्या नावाचं काहीच माहीत नव्हते. रूप माहीत नव्हते. ध्यान कसे करायचे तेही माहीत नव्हते. यावर श्री पळणीस्वामी मंदहास करीत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असलेले सगळे सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताच्या कासवाच्या पिल्लाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिल्लापासून किती दूर असले तरी तिच्या विचार तरंगण्यात त्या पिल्लाचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिल्लाप्रमाणे भक्ताचे पालन करतात. जसे मांजर आपल्या पिल्लाला तोंडात धरून घरातून दुसऱ्या घरात नेते, त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तिथे त्या पिल्लास ठेवते. त्यानंतर माकडांच्या पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन करते. अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईला अति प्रयत्नाने चिटकून असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर आणि स्वच्छते आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त गुरु समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर त्याचे दर्शन होते. आज 25/5/1336 शुक्रवार सर्व शुभयोग मिळून आलेला योग. संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे. श्री वल्लभांच्या अतिमुख्य असा भविष्य वर्णन करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे सांगितले. ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरात जाणार. तेथे एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे. ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल. असेच म्हणत श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो. अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर पळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते. मी आणि माधवाने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानमूर्तीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर स्वामींनी हसत मुखाने सांगण्यास सुरुवात केली. शिवशर्माची गाथा. श्रीपाद श्री वल्लभांच्या चिंतनाचे फळ. ते म्हणाले, या कलयुगातील लोकांना किती महत्भाग्य आहे. कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेत जाणून वेदपंडित सदब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते. कुरवपुरातील एकुलते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते. ते द्वीप ओलांडून येऊन ब्रह्मोचित कार्य करण्याने धनार्जन करून रोज कुरवपुरात येत असत. ते फार मोठे विद्वान पंडित होते. ते अनुष्ठानरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेद ब्राह्मण होते. शिवशर्मात झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असे. कसाबसा एक मुलगा वाचला. दुर्दैवाने तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता. निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते. एक दिवस श्रीपाद वल्लभांच्या समोर वेद पठण करून ते मौनपणे उभे राहिले. श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हस्त करीत ते म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो. तुझी इच्छा काय आहे ती सांग. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली. माझा मुलगा अत्यंत बंद बुद्धीचा आहे. सर्व चराचर सगळ्या घटाघटात व्यापून असणारे सामर्थ्यवंत असलेले आपणास त्याला पंडित करणे, निष्ठावान करणे काहीच अवघड नाही. माझी वर एवढी कृपा करा. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, बाबा, कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य आहे. सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो. दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात. सर्वांचा दान सत्य प्राप्ती करावे. दान करणारे सतत पात्री नसतील किंवा दानास योग्य नसतील तर अनिष्टित संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्ती जेवू घातल्यास त्याचे केलेल्या पुण्यकर्माबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्याने त्याने केलेल्या पापकर्मामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते. पूर्वजन्मीच्या कर्मफळामुळे तुला मंद बुद्धीचा मुलगा जन्मला. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको, पूर्णायुष्य द्या असे मागणे केले होते. पूर्णायुषी पुत्र दिला. त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करायचे. म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध झालास तर मी
त्याला योग्य असा पंडित करेन. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझ्या वृद्धावस्थेत प्रवेश झालेलाच आहे मी आणि माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे. संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर सूक्ष्म देहाने दिशिला नगरामध्ये सध्याच्या शिर्डी निंब वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगर्भात थोडा काळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद वल्लभांच्या भावी जन्म सिद्धांत निश्चय आविष्करण. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजार पादरचे लोक हसत टिंगल उडवत त्यासच अंतसे. त्या मठ्ठ ब्राह्मणास मुलाला अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. याची माता सुद्धा असह्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्व पुण्याईच्या प्रभावाने वाटते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी त्यांच्या समोर आले. त्या दोघांनी त्यांनी आत्महत्याच्या प्रयत्नापासून सोडवले. श्रीपाद श्रीवल्लभांनी स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालावे असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु त्यांच्या सम या तिन्ही लोकात कोणतीही नसलेल्या स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला. नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासंबाबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखी 14 वर्ष म्हणजे या शरीराला 30 वर्ष येईपर्यंत श्रीपाद वल्लभ या रूपात राहून त्यानंतर गुप्त होईल. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराने निमित्ताने नरसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल. या दुसऱ्या अवतारात 80 वर्ष राहील. या अवतारात समाप्तीनंतर कर्दळीवनात 300 वर्ष तपष्टीत राहून प्रज्ञापुरात म्हणजे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करून अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवीन. साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित करण. पळणीस्वामी पुढे म्हणाले, जशी जशी युगे बदलती तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. त्यासाठी परतत्व ईश्वराच्या इच्छेनुसार खालच्या स्तरावर उतरून येईल. शिरधारी प्रभूचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचक होय. अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीला उतरण्याचे थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होते. म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहे. केवळ स्मरण मात्रेनेच श्री दत्त प्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत, चराचरणाचा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी त्यापेक्षाही असंख्य मार्ग आहेत. हेच परम सत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद वल्लभांच्या प्रभूशी अनुसंधान घडते. त्यामुळे साधकांचे पाप कर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात. त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनाचा लाभ होतो. श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात. तसे न केल्यास त्यांच्या योगिज्ञाच्या त्या पापांना जाळून भस्म करतात. ते स्वतःच तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात. कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात. त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही अडचण स्वरूप कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळत कर्मबंधनातून सुटका होते, मुक्ती मिळते. या पळणीस्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता. मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले. स्वामी 37 त्रासापासून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे मी ऐकले. ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम्य कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना. यावर पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवनाशी मित्रत्व आणि शत्रुत्व असे नसतेच. मानव जन्माच्या वेळी त्यांच्या प्रारब्धाला कर्माला अनुसरून ग्रहस्फुट सुद्धा जन्म घेतो. त्या ग्रहांच्या अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते. ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांचा दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्रणेने काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रम घ्यावा. या उपयोगाने सुद्धा उपशयन न झाल्यास श्री गुरूंच्या पादुकांना शरण जावे. श्रीचरण सर्व शक्ती संकल्प असतात. शक्तीमध्ये आलेल्या चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडून आणतात. प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते. ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात. विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते.
स्पंदनामुळे आकर्षक किंवा विकर्षण होते. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडलेल्या अकारण कलह, बंधुवियोग, कुटुंबातील संवादांशी वादविवाद होतात. हे सारे आकर्षण शक्ती कमी असलेले अनिष्टाचे फळ आहे. विश्वशक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसाचा प्रभाव पाडण्याचे कार्य करतात. काळ हा शक्ती स्वरूप आहे. थोड्या कालानंतर ती स्पंदने त्या माणसास सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते. मानवाची दैव भक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. महात्मा लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात. या प्रक्रियेत विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती तेथून उद्भवली तेथेच परत जातात. त्यामुळे त्यांचे मूळ बिंदुस्थानात जातात. याला तिरोधान म्हणतात. थोडे पुण्य कर्म केल्याबद्दल विशेष फळ मिळण्यास त्याला अनुग्रह असे म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा, क्रिया योग सिद्धांतानुसार सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्यांसुद्धा साधूमध्ये भविष्यात श्रीपाद वल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होते. निंब वृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील 4 नंदादीपांना पाहून शकला नाहीस ही असाधारण क्रिया आहे. श्रीपाद वल्लभांना कोणत्या तरी महान उद्देशाने दृष्टीने तुला असा अनुभव दिला. त्यांच्या आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत. त्यांच्या लीला फार अगम्य आहे, गूढार्थ प्रयोजक आहे. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्यांच्या मथियार्थ जाणता नाही येत. त्यात सुद्धा देवरहस्य आहे. त्यांच्या अनुमतीने मी तुला त्याचे विवरण करू शकतो. समस्त सृष्टी त्याच्या नजरेखाली आहे. त्यांचे तेच प्रमाण आहे. त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहे. विश्वनियंता सुद्धा तेच आहे. योग सिद्धी आहेत. अमेय आहे. ते परिणामांना, मोजमापांना, परिमितीला साध्य होणारे विषयच आहे. श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझ्या आनंदाने मन बहरून आले. मी उडुपी क्षेत्राहून निघालो. कुरपुरात जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत होत्या. त्या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी. या श्रीपाद विचारांनी दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरवले. श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावना लीलेने समजून घेतल्या. ते म्हणाले, तुझ्या मनातील भाव मला अवगत आहे. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंचे चरित्र लिखाण करण्यास तू ठरवले आहे. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना यश देतील. त्यानंतर श्री पळणीस्वामींनी माधवास त्यांच्या ध्यानाविषयी सांगत असे म्हणाले, माधव, आपले अनुभव सांगितले. तर नंतर पळणीस्वामी म्हणाले, श्रीपाद वल्लभांच्या जन्मस्थानी श्रींच्या पादुका, श्रीपाद, श्री वल्लभ, श्री दत्तात्रेय आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. बाबा माधवा, तू दर्शन घेतलेले श्रीपाद वल्लभांचे मातागृहच तुझ्यासाठी सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद वल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पातळात अनेक सहस्र वर्षापासून तपात असलेले ऋषी आहेत. तू पाहिलेल्या श्री वल्लभांच्या जन्मस्थानात केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी श्रीपाद वल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल. तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद, श्री वल्लभ, त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रेय, त्यांच्यानंतरचा अवतार श्री नरसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लीला होतील. त्यानंतर त्या पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले. आमच्या गुहेच्या जवळ असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले. प्रेतास बाहेर काढल्यावर प्रवणाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. श्रीपाद राजम शरणम प्रपदे व्याघ्रेश्वर अशा जयघोष करत होते. श्री पळणीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्मांनी जवळ असलेल्या नदीत टाकण्यास सांगितले. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींना आज्ञा केली, तुम्ही या क्षणीच येथून जा. बाबा माधवा, तुझ्या विचित्रपुरात जा. बाबा शंकरा, तू तिरुपती या महाक्षेत्रात जा. माधवा, तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंताचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मात पुरे. श्रीपाद वल्लभ अनुग्रह प्राप्तिरस्तु. तेव्हाच माधव विचित्रपुराकडे, मी तिरुपतीकडे प्रयाणासाठी निघालो. श्रींच्या लीलेचा अंत लागतच नाही हे खरे. श्रीपादांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.